नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचं स्वागत आहे शेतकरी माझा फार्म या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, कारल्या पिकाची लागवड थंडीच्या दिवसामध्ये आपण करत असतो, पण ह्याच थंडीच्या दिवसामध्ये कारल्या पिकाच्या ज्या काही कळ्या असतात त्या पिवळ्या पडून बऱ्यापैकी उत्पादन हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची जी काही कळ्या पिवळे पडण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा जी समस्या शेतकऱ्यांना येते त्याच संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण थंडीच्या दिवसात कारल्या पिकाची लागवड करतो, कारल्या पिकाची लागवड करत असताना थंडीच्या दिवसात जाळ्या कमी निघणं किंवा उत्पादन थोडं कमी येण्याची समस्या प्रत्येक शेतकऱ्यांना दिसून येते। आणि उत्पादन घटण्याचं मेन कारण असतं की कळ्या पिवळ्या पडण्याची समस्या। ही कळ्या पिवळ्या पडण्याची समस्या सोडवण्यासाठी बरेच उपाय आपण करत असतो, पण ह्या कळ्या पिवळ्या का पडतात हे पहिल्यांदा आपण सविस्तर समजून घेऊया। शेतकरी बांधवांनो, जर आपण कारले पिकाचा विचार केला तर कारले पीक हे वेली पीक आहेत आणि ज्यावेळेस वेली पिकाची आपण लागवड करत असतो, या वेली पिकाला 3 ते 4 अन्नद्रव्य हे देणं खूप गरजेचं असतं। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि बोरान। आणि ह्या 4 अन्नद्रव्ये ज्यावेळेस जमिनीतून दिले जात असतात त्यावेळेस कारले पिकाची वाढ खूप चांगल्या पद्धतीची झालेली दिसून येत असते। पण ज्यावेळेस थंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडते, अशा परिस्थितीमध्ये कारले पिकाला जमिनीतून कॅल्शियम या अन्नद्रव्याची पूर्तता खूप कमी प्रमाणामध्ये होत असते। वातावरणाचं तापमान असेल किंवा जमिनीचं तापमान कमी झाल्यामुळे कारले पिकाच्या मुळांना जमिनीमधून कॅल्शियम घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत असते। आणि ह्याच परिस्थितीमध्ये थंडी कमी असल्यामुळे किंवा उष्णता तापमान कमी असल्यामुळे कारल्याची पानं ही कर्ब ग्रहण करण्याची क्षमता ही बऱ्यापैकी कमी झालेली असते। त्यामुळे पानं कमी प्रमाणामध्ये अन्नद्रव्य बनवतात आणि अशा परिस्थितीमध्ये कारले पिकाला मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य फवारणीतून असेल किंवा जमिनीतून देणं मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं असतं। शेतकरी बांधवांनो, जर कारले पिकाचा विचार केला तर याला तिसऱ्या किंवा चौथ्या पेरावरती फुल आणि किंवा फळधारणा याची होत असते आणि ज्या पिकाला फुल आणि फळधारणा ही सातत्याने होत असते, अशा पिकामध्ये झिंक आणि बोरान ह्या अन्नद्रव्याचा वापर हा वारंवार करावा लागत असतो। जर तुमच्याकडे कारल्या पिकाची जर ही समस्या येत असेल तर जमिनीमधून सर्वसाधारणपणे कॅल्शियम नायट्रेट हे 5 ते 6 किलो थंडी असताना तुम्ही जमिनीतून कारल्या पिकाला दिलेलं चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर कारल्या पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, झिंक 100 आणि बोरान 100 याची फवारणी तुम्ही घेऊ शकता। शेतकरी बांधवांनो, त्यानंतर कारल्या पिकामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन झाल्यानंतर कारल्या पिकामध्ये कारल्याची जी काही कळे असते यावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा झाल्यामुळे सुद्धा कारल्याची कळी ही पिवळी पडू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये जर कारल्या पिकामध्ये भुरीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ह्या परिस्थितीमध्ये जे काही भुरीसाठी औषध आहेत किंवा बुरशीनाशक आहे यांचा वापर कारल्या पिकामध्ये करायला हवा। यामध्ये अमिस्टार सर्वसाधारणपणे 200 लिटर पाण्याला 100 ml या पद्धतीने घेऊन तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता। त्यामुळे अमिस्टार हे जे काही बुरशीनाशक आहे हे बऱ्यापैकी 3 ते 4 बुरशीवरती काम करत असल्यामुळे तुम्हाला त्याचे रिपोर्ट खूप चांगल्या पद्धतीचे येऊ शकतात। त्याचबरोबर तुम्ही कस्टडिया या बुरशीनाशकाचा सुद्धा कारल्या पिकात जर वापर केला त्याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा कारल्या पिकामध्ये झालेला दिसून येऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर फळमाशीचा प्रादुर्भाव झाला तरी बऱ्यापैकी कळ्या जे कारल्याच्या ज्या काही कळ्या असतात हे पिवळ्या पडण्याची समस्या येते। त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव तर नाही ना, या गोष्टीचा विचार करून त्याचंही तुम्ही नियंत्रण करायला हवं। शेतकरी बांधवांनो, कारल्या पिकामध्ये कळी पिवळे पडण्याची जी काही समस्या आहे त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेतली आहे। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि जर तुमच्या कारल्या पिकामध्ये काही समस्या असतील कमेंट करायला विसरू नका। नमस्कार।